श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत. आपल्याला संकटामध्ये टाकणारे, आपले पाय खेचणारे या जगात कमी नाहीत. आपली जवळची लोक सुद्धा आपली राहिलेली नाहीत. या गोष्टीचं सत्य सुद्धा आपल्याला स्वीकारावं लागतो. तर आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे ना, हे जितकं शक्य आहे ना, तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. निस्वार्थी विचार, निस्वार्थी संदेश, निस्वार्थी मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे मार्गदर्शन हे तुझे आयुष्य बदलणार, तुझे आयुष्य घडवणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की आहे. तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की आहे. तर नक्कीच या जीवनामध्ये असे बरेच छोटे छोटे मुद्दे आहेत. असे बरेच छोटी छोटी समजूत आहे. जी समजूत आपल्याला आली ना तर या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला. हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला. माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. माणसाची ऐकण्याचे विचार सुद्धा माणसाचे आयुष्य घडवतात. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे ते की तुझ्या आयुष्यातील अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करून दाखवतील. तू विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत ऐकून बघ. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की नवीन वर्षानंतर नक्कीच हा वर्ष तुझा दुःखाचा शेवटचा वर्ष ठरून जाणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या संदेशाकडे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतो तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण की दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. आणि नक्कीच प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण हे निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातो. खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ त्याचाच असतो. आणि या कर्मभूमीवरती तुझे कर्म चांगले असतील, स्वामींचे मार्गदर्शन तुझ्या मनात असेल तर या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ तुझ्यावरती येणार नाही. या आयुष्यामध्ये कधी रडण्याची परिस्थिती तुझ्यावरती येणार नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. आज जर तू तुझ्या आयुष्यातील सुख कोणाला वाटायला निघालेस, तू आज जर तुझ्या आयुष्यातील आनंद इतरांना वाटत आहेस तर तुझ्यासारखा माणूस या जगामध्ये कोणी नाही. सध्याच्या वेळेमध्ये विलुप्त झालेली गोष्ट म्हणजे माणुसकी. आज प्रत्येक माणसामध्ये माणुसकी ही पूर्णपणे नष्ट झालेली आहे. कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त आहे. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. आज त्या लोकांबद्दल विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभा राहणार कोण? ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी रस्त्यालगत राहतात, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, ज्यांचे अपंग आहेत, आंधळी आहेत, ज्यांना चालता फिरता सुद्धा येत नाही. या आयुष्यामध्ये त्यांची इच्छा पूर्णपणे असून त्यांना काही करता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांबद्दल विचार करत नाही कोणी. आज त्या लोकांबद्दल विचार करत नाही कोणी. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले हे दृश्य आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज या लोकांचा विचार करणार कोण, या लोकांसाठी उभा राहणार कोण, या लोकांसाठी उभा राहणार कोण. पण जर आज प्रत्येक स्वामी भक्त जे हे स्वामींचे संदेश ऐकतात तो प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना तर आज त्या लोकांच्या आयुष्यातील दुःख कमीत कमी आपण थोडंफार कमी करू शकतो. आणि ते आपले कर्म आहे, ते आपले अहोभाग्य आहे की आपल्याला ती संधी आज मिळते. आणि या महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगतोय. या महत्त्वाच्या मोहिमेला बऱ्याच लोकांनी ऐकलं आहे, बऱ्याच लोकांनी बघितलं आहे, तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष
सुद्धा केलेली आहे, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केलेली आहे. सर्वप्रथम या कलियुगामध्ये माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे आणि नक्कीच जर तू फुलना फुलाची पाखी या गोष्टीला मदत करू शकतोस तर नक्कीच या गोष्टीला मदत कर. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, त्यांचे सर्वप्रथम खूप आभार. ते म्हणजे आम्हाला या गोष्टीला प्रशांत पाटील, त्यानंतर आम्हाला अंगना चव्हाण, धार्मिक विवेक जाधव, सानिका घाडे, रुपाली पडले आणि या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांना त्या लोकांची फार गरज आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही. आणि नक्कीच आज प्रत्येक माणसाने आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. फुलना फुलाची पाखरी या मोहिमेला मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. म्हणतात ना माणसाचे विचार हे माणसाचे पुढील आयुष्य घडवते, तर माणसाचे कर्म हे माणसाचे आयुष्य सुंदर बनवते. आज जर तुझ्यामुळे कुणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. आणि प्रत्येक दानातला सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आज या अन्नदानाच्या मोहिमेला तुझा एक वाटा नक्कीच पाहिजे. तर या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. एक महत्त्वाचा टप्पा, या कलियुगातील एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. आज आपल्याकडे सर्व काही आहे म्हणून आपण काही ना काहीतरी करून आपलं आयुष्य पुढे ढकलतोय, पण आज त्या लोकांकडे काही नाहीये म्हणून आज ते लोकांसमोर हात पसरतायत. तर नक्कीच त्यांच्यावरची ही वेळ आपल्याला काढायची आहे. तर एक शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, या मोहिमेला यशस्वी बनवू शकता. त्यातल्या त्यात एक कलियुगातील महत्त्वाचा मुद्दा तर तुला समजला असेल की माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात. आज प्रत्येक माणूस धन दौलत पैशापाठी धावतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, रिकाम्या हाती आले आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस. या जगामध्ये कोणतीच गोष्ट आपल्याकडे कायम राहत नाही, फक्त प्रेम आणि आपली भक्ती हे शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे. तर भक्ती मनापासून कर, निस्वार्थीपणाने स्वामींसमोर अपेक्षा मांड, निर्मळपणाने स्वामींसमोर अपेक्षा मांड. नक्कीच या जीवनातील प्रत्येक आनंद हे स्वामी तुझ्या चरणी आणून ठेवतील, प्रत्येक आनंद हे स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणून ठेवतील. तू फक्त मनापासून काम करत राहा, बाकी स्वतः स्वामी सांभाळून घेतील. स्वामी कोणत्याही रूपात मदत करायला येतील. तू फक्त त्यांना ओळखू नकोस, तू फक्त त्याला ओळख शोधू नकोस, तू फक्त त्यांना ओळख शोधू नकोस. स्वामी शून्य आहे, स्वामी मी शून्य आहे, मी तुमचा सेवक झालो, हेच माझं थोर पुण्य आहे. या गोष्टी जर कोणी लक्षात घेतल्या ना तर त्याचे आयुष्य 100% बदलणार, त्याचे आयुष्य 100% बदलणार. तर त्यापूर्वी स्वतः स्वामींनी सांगितलेले विचार तुला सांगतो. जेव्हा स्वतः स्वामी अक्कलकोटमध्ये होते तेव्हा स्वतः स्वामी म्हणायचे, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा तुला मगाशी सांगितला, पण यापुढील स्वामींचे विचार हे तुझं आयुष्य 100% घडवणार, हे तुझं आयुष्य 100% बदलणार. कारण की तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर हे तुम्हाला सगळीकडे जाणवतील. लाख चुका करून पण स्वामी तुम्ही मला समजून घेतले, आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणार स्वामी. आणि याच विश्वासावरती आज शेवटपर्यंत बघून घे, कारण की स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही, योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. नक्कीच जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा, जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल, जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टी स्वीकारण्याची शक्ती जर तुझ्या मनामध्ये असेल, जर तू जिथं चुकीचं आहेस तिथं सुद्धा तू तुझी चुकी सर्वांसमोर सांगतोयस, तर तुझ्यासारखा व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही. आणि नक्की स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी तेव्हा शेवटपर्यंत राहतील. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. आज सगळ्यांचं चांगलं करून, आज सगळ्यांचं भलं करून, आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे तर कधी कधी ती वेळ सुद्धा जाऊन द्यावी लागते, कारण की ती वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनुभव आणणार आहे, कारण की ती वेळ आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन आणणार आहे. आणि हेच स्वामींचे मार्गदर्शन
मार्गदर्शन तू जे आता ऐकत आहेस तेच स्वामींचे मार्गदर्शन तुझे आयुष्य पूर्णतः बदलणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नक्कीच ऐकून बघ. प्रत्येक स्वामींचे विचार हे तुला काही ना काहीतरी सांगून जाणार. प्रत्येक स्वामींचे संदेश हे तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. तर धन्यवाद आतापर्यंत ऐकत आहेस, पण यापुढील स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायचं शिकवून जाणार. यापुढील स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायचं शिकवून जाणार. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. या आयुष्याची सुरुवात कशी होते, या जीवनाची सुरुवात कशी होते? रिकाम्या हाती होते. जन्माला आलोय रिकाम्या हाती. आपण जन्मातून या आयुष्यातून जाणार सुद्धा रिकाम्या हाती. तर गर्व कोणत्या गोष्टीचा, माज कोणत्या गोष्टीचा? कारण की गर्व आणि माज मध्ये आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. या आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, गरीब आहेस तर तुला श्रीमंत होण्याची संधी आहे, आणि श्रीमंत आहेस तर तुझ्याकडे अशी एक संधी आहे, जी संधी हीच आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच गर्व आणि माज येऊन देऊ नकोस. कारण की त्या गोष्टी तुला रस्त्यावरती कधी आणतील हे सुद्धा तुला समजणार नाही. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. एखाद्या माणसाचं आयुष्य नष्ट होण्यासाठी, एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी वेळ लागत नाही. वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेवेळेचं खेळ मनात ठेवलंस, वेळेवेळेचं खेळ लक्षात ठेवलंस तर वेळ कधी तुझी किंमत करणार नाही. पण तू वेळेची किंमत कर, कारण की वेळेवरती वेळेची किंमत केलीस तर वेळ कधीच तुला एकटं पडू देणार नाही. वेळ कधीच तुला एकटं सोडणार नाही. हे आयुष्य आहे बाळा. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये चांगले विचार आपल्या सभोवताली फिरायला पाहिजेत. आपले कष्ट, आपली मेहनत सर्व काही पाहत आहे. आपला परमेश्वर सर्व काही पाहत आहे. आपण खोटेपणा आपल्या जवळच्या लोकांकडे करू शकतो, पण आपल्या परमेश्वराकडे नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाच्या कर्माची फळं त्या प्रत्येकाला या आयुष्यातच भोगावी लागतात. आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला सुद्धा आहे. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहेत. आज स्वामींसाठी एवढा वेळ ऐकत आहेस तर नक्कीच आज तुझ्या आयुष्यातील थोडंसं वेळ अजून स्वामींसाठी काढ. कारण की तीच वेळ आणि तोच काळ तुला काही ना काहीतरी समजावून जाणार आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला असतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या असतात, पण जर त्याच गोष्टी आपल्या वारंवार ऐकायला मिळाल्या तर त्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला सराव वाढतो. आणि सराव आणि सवय ही माणसाचे आयुष्य बदलते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादी वाईट गोष्ट तुझ्या समोर आहे, पण त्या वाईट गोष्टीमधून शिकण्याचा दृष्टिकोन जर तू तुझ्या मनामध्ये ठेवत असशील, एखादी वाईट गोष्ट जर तुझ्या डोळ्यासमोर आहे, त्या वाईट गोष्टीमधून सुद्धा काही ना काहीतरी शिकण्याची गोष्ट जर तू तुझ्या दृष्टिकोनामध्ये ठेवत असशील तर हे आयुष्य तुझेच आहे, तर हे जीवन तुझेच आहे. कारण की आज प्रत्येक माणूस वाईट वेळ आल्यावर त्या वाईट वेळेतून, त्या वाईट काळातून पळून जाण्याचं कसं ह्या गोष्टीचा मार्ग शोधत असतो. आणि नक्कीच तोच व्यक्ती खरा असतो जे वाईट वेळ आणि संकटकाळी स्वतःच्या पायावरती आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्या वाईट वेळेला, त्या संकटाच्या काळाला लढत असतो. आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांच्या घरातल्यांनी त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांची भावकी त्याला कधी साथ देत नाही. काही लोकांचे जवळची लोक सुद्धा त्यांची नातं सोडून गेलेली आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस. कारण की त्या व्यक्तीने जाताना तुझा विचार कधी केला नाही, याचा अर्थ ती व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीच्या लायकीची नाही की तू त्या गोष्टीचा विचार करावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्यांना वेळेवरती जायचं असतं वेळ त्यांना घेऊन जातं, पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या पाठी सुद्धा कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. कारण की जे घडलंय, जे घडतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी, ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे. कोणत्याही गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. स्वामींचा खरं भक्त म्हणतोस ना स्वतःला, तर नक्कीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस.
आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल, आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल. कारण की जेव्हा आपल्याला स्वतःवरतीच आत्मविश्वास नसेल तर या आयुष्यावरती विश्वास ठेवून आणि त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून काय उपयोग आहे. आणि आज आपण नक्कीच म्हणतो की स्वामींची भक्ती मी बऱ्याच वेळापासून करतोय. आज स्वामींचे नामस्मरण, स्वामींचे नाव बऱ्याच वेळापासून घेतोय. आज कित्येक वर्ष झाली स्वामींची भक्ती करून, पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख का, पण माझ्या आयुष्यामध्ये संकट का. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींकडून कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा बाळगू नकोस. पण ज्या गोष्टीची तुझ्याकडे अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असशील ना, तर नक्कीच त्या अपेक्षा तू स्वतःसाठी पूर्ण करू शकतोस. कारण की तुझ्या चांगल्या गोष्टीमध्ये स्वामी तुला साथ देतील आणि तुझ्या वाईट वेळेमध्ये स्वामी तुला मार्ग दाखवतील. पण त्या गोष्टी तुला कधी समजणार नाही, त्या गोष्टीची जाणीव कधी आपल्याला होणार नाही. एखादी महत्त्वाची गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्यानंतर स्वामींवरचा विश्वास हा अतूट बनतो. आज कित्येक स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास अतूट आहे, कारण की स्वामींनी ते चमत्कार स्वतः घडवलेले आहेत आणि भक्तांनी ते चमत्कार स्वतः अनुभवलेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कार घडणार, तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तुला जशा प्रकारे तुझे आयुष्य बदलायचे आहे तशा प्रकारे स्वामी तुला तुझ्या वाईट वेळेमध्ये मदत करणार. पण आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की हीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुला स्वामींना समजून घ्यायचं आहे, ज्या वेळेमध्ये तुला स्वामींच्या विचारांना स्वतःच्या आचरणात आणायचं आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधी थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता
महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या
तर या सर्व गोष्टी तुला सांगतोय, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे तात्पर्य आहे, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे कार्य आहे, ते म्हणजे आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा जागृत करायची आहे. आज चांगले कर्म करून सुद्धा, आज चांगले कार्य करून सुद्धा, आज चांगले विचार करून, चांगले कृत्य करून सुद्धा आज काही लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, काही लोकांच्या आयुष्यामध्ये संकट आहेत. तर एक गोष्ट तुला कायम सांगतो, एक दिलासा तुला कायम देतो की चांगले कार्य करतोय, चांगले कृत्य करतोय, चांगले कर्म करतोय, पण आज तुझ्या आयुष्यामध्ये काही तुझ्या मनासारखं होत नसेल, आज तू कोणाचं वाईट पाहिलेलं नाहीस, आज तू कोणाचं वाईट केलेलं नाहीस, पण आज तुझ्या मनासारखं काही होत नसेल, तर नक्कीच खचून जाऊ नकोस, तर नक्कीच खचून जाऊ नकोस. कारण की दुःखद वेळ, वाईट वेळ सुद्धा वेळ मागते, त्या वेळेला दूर करण्यासाठी वेळेचं खेळ आहे या जगामध्ये. जो वेळेचं खेळ समजून घेईल तो या वेळेमध्ये नक्कीच नशीबवान ठरेल, तो या वेळेमध्ये नक्कीच भाग्यवंत ठरेल. अगदी महत्वाचे मुद्दे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून, अगदी महत्वाचे टप्पे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून. तू दुर्लक्ष करू नकोस, स्वामींच्या शब्दांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की हेच विचार तुला अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगून जातील, कारण की हेच विचार तुला अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगून जातील. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो, आणि चांगली वेळ आणण्याची पद्धत सुद्धा ही सुद्धा माणसाचे आयुष्य घडवते. आज काही लोक वाईट कर्म करून आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, पण तो त्यांचा आनंद फार काळासाठी टिकत नाही, पण जो आज दुःखद वेळामध्ये सुद्धा कष्ट करून आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सुखी आहेत, त्याच्या आयुष्यातील सुख हे कधीच दूर होणार नाहीत, त्याच्या आयुष्यातले सुख हे त्याला कधीच सोडून जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादा माणूस असतो ज्याला 100 रुपयामध्ये सुद्धा आनंद मिळतो की आज मला आजचे दिवस माझे कसे तरी जाईल, किंवा आज मी या पैशांमध्ये माझे आयुष्य नक्कीच आनंदाने घालू शकतो, किंवा मी आज माझा दिवस आनंदाने घालू शकतो. पण आज तो लाखो करोडो कमवणारा या गोष्टीच्या चिंतेमध्ये असतो की या पैशांना काही होणार नाही ना, किंवा हे पैसे कोणी चोरून नेणार नाही ना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रीमंत असो वा गरीब असो, आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेच विचार येतात, जे विचार एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येतात. आज त्या लोकांना झोप नाही सुखाची, पण आज कष्ट करून तुझ्या आयुष्यामध्ये झोप आहे सुखाची. नक्कीच जेव्हा वेळ बदलेल तुला वेळेवरती या गोष्टी समजून येतील, कारण की या जगातील मोहमाया आहे ही माणसाने जर नक्कीच या मोहमायेला समजून घेतलं, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आसरा आहेत, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आधार आहेत, त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये वाढवावे, त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या या जीवनामध्ये त्यांना आणावे. त्या गोष्टीचा हावभाव नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी गर्व नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी माज नाही करायचा, कारण की या गोष्टी माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. माज गर्व हे माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. अहंकार हा माणसाचा खूप मोठा दुश्मन आहे. वेळेवरती प्रत्येक गोष्ट समजून घे, कारण की आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच ठरतं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच घडतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, तुझ्या गोष्टी करतोस, तुझ्या गोष्टी घडवतोस, तुझ्या गोष्टी करणार आहेस, त्या गोष्टी सुद्धा ठरवून गेलेल्या आहेत. नक्कीच तुझ्या मनामध्ये जे चाललेलं आहे तेच पुढे जाऊन घडणार आहे. फक्त तुझ्या मनातील शक्ती आणि तुझा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस, आणि सकारात्मक विचार, चांगले विचार नियमितपणे तुझ्या मनामध्ये ठेव. बघ या जीवनामध्ये तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा फरक जाणवतो, बघ या जीवनामध्ये आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा मोठा फरक जाणवतो. आणि नक्कीच स्वामी म्हणतात संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज तुझं सुद्धा चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे कधी कोणाचं वाईट केलं नाही आहेस, आणि जर तुझ्याकडून चुकून कोणती गोष्ट वाईट घडली असेल तर स्वामींची भक्ती करून तू त्या गोष्टींची माफी सुद्धा मागत आहेस, तर स्वामींची निर्मळपणे भक्ती करून तू त्या गोष्टीची माफी
सुद्धा मागत आहेस. आज स्वामींचे विचारांना वेळ देऊन तू त्या गोष्टीची माफी सुद्धा मागत आहेस. अरे बाळा, उदास असशील तर स्वामींचे नाव घे. अरे बाळा, उदास असशील तर स्वामींचे नाव घे. दुःखी असशील तर स्वामींचे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर स्वामींचे विचार आठव. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा स्वामींचे नक्कीच दर्शन घे. तर बाळा स्वामींचे नक्कीच दर्शन घे. कारण की स्वामी म्हणतात, तुटलेल्या आरशामधूनही स्वतःची प्रतिबिंब दिसते. तसंच अपयशातून सुद्धा तुमचे खरे सामर्थ्य दिसतात. तसेच या जीवनातील घडामोडी, या जीवनातील नक्कीच अडीअडचणींमधून सुद्धा तुमचे सामर्थ्य हे दिसून येते. या जीवनामध्ये तू तुझे कष्ट, तू तुझे कर्म, तू तुझे प्रयत्न कोणाला दाखवू नकोस. कारण की परमेश्वर सर्व काही बघतच आहे. कारण की परमेश्वर सर्व काही बघतच आहे. कोणाला योग्य वेळेला काय द्यायचं आहे हे सर्व काही ठरवून आहे. फक्त तू कधी चुकीचा होऊ नकोस. फक्त तू कधी चुकीचा होऊ नकोस. नक्कीच वेळ तुझी परीक्षा घेईल. नक्कीच काळ तुझी खूप परीक्षा घेईल. पण त्या परीक्षेसाठी कधी घाबरू नकोस. पण त्या परीक्षेसाठी कधी घाबरू नकोस. नक्कीच नक्कीच स्वामी समर्थांची प्रार्थना रोज मनापासून घे. स्वामी समर्थांचे नामस्मरण रोज मनापासून कर. स्वामी समर्थांच्या विचारांना थोडासा वेळ काढ. आज प्रत्येक 24 तासातून स्वामींसाठी 1 तासाची भक्ती कर. बघ, त्या भक्तीमधून सुद्धा तुझ्या मनातील सर्व थकवा, तुझ्या या दिवसातील पूर्णपणे सर्व थकवा दूर होऊन जाईल. नक्कीच तुझ्या मनातील वाईट विचार हे दूर होऊन जातील. नक्कीच तुझे दमला आहेस त्या दमलेल्या शरीराला सुद्धा नक्कीच आराम मिळणार. कारण की स्वामींचे विचार सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. स्वामींचे शब्द हे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला हरू देत नाही. ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला थांबू देत नाहीत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत. स्वामींचे शब्द एवढेच सांगत नाहीत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे जग तुला जगायला शिकवणार आहे. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे जग तुला अनुभवायला शिकणार आहे. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो. कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे. स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस. तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस. आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे. प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तुला यश हे लाभणारच लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये. तरी पण त्या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणार
करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे. आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार. पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती चांगली वेळ तुझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाही, याची गॅरंटी मी तुला देतो. कारण की माणसाने सर्व काही आपल्या वागणुकीवरती गमावलेलं आहे. आज दुसऱ्यांचं वाईट करून आज लोक मोठा झालेला आहे, पण त्याची बर्बादी अशी होते की त्याचे नाव सुद्धा राहत नाही व त्याचे अस्तित्व सुद्धा राहत नाही. या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल तू विचार कर, नेहमी विचार कर, चांगले विचार कर, चांगली प्रकृती घडव, चांगली वागणूक घडव. कारण की जेव्हा जेव्हा माणसं परमेश्वराने चांगल्या व्यक्तीला पाहिलेले आहे त्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणून दुःख देतातच देतात, त्याच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून दुःख देतातच देतात, पण तेच दुःख तेच संकट माणसाला मजबूत बनवतात. तर या विचार ऐका, या विचारांमध्ये किती मोठी शिकवण लपलेली आहे त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच मोठ्या शिकवणी तुला येणाऱ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत समजणार आहे. चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस, शेवटपर्यंत नक्कीच ऐक. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल, तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत
सर्व चांगलं होईल, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो.
डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला
आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना, तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला
तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात, त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही,
स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुग मध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला
आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टी छोटे छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका, नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला याच जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या, कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो, की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे, या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव.
आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग.
परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे